मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये। तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज वार आहे रविवार, तर एका आठवड्याने पूर्ण दिसते कारण जरा मध्ये जरा गॅप पडलेला आहे काही कारणांमुळे। तर जरा म्हणजे दिवाळीनंतरची आवरावर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या, ते काही शूट करायला मला जमलं नाही। थोडंफार शूट केले, त्याचा व्हिडिओ येईलच आपल्याला नंतर। तर आता सध्या तरी आजचा व्हिडिओ हा रिसेंटली म्हणजे आजचाच व्हिडिओ टाकणार आहे रविवारचा। तर आजचं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत आताचं शेअर करते आणि त्याचबरोबर आज एक रेसिपीही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। तर चला तर मग आता आज पहिल्यांदा स्वयंपाकाला सुरुवात करूया। आणि आज एक विशेष गोष्ट केली आहे ती म्हणजे हिंदवीचे टक्कल केलेले आहे आज, कारण तिचे केस भरपूर वाढलेले होते आणि आता जरा तिला गरम वगैरे होतं केसांमुळे जास्त। हा ना हिंदवी, हाय कर सर्वांना, हाय कर। तर हिंदवी आता नुसती शांत बघत आहे। तर तिचं आज टक्कल केलेलं आहे त्यामुळे थोडीशी नाराज आहे, अपसेट आहे। आणि हे बघा अशी रागवत होती आमच्यावर कंटिन्युअसली, असं तोंड करून रागवलेली ती केस कापल्यानंतर। तिला केस कटिंग केलेले आवडलेले नाही आहे, टक्कल केलेलं त्याच्यामुळे। आणि स्वराज बसलेला आहे, स्वराज आणि स्वराज बसलेला आहे तिथे छानपैकी टी व्ही बघत। पसाराही पडलेला आहे, तोही आवरायचा आहे। तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी किचनमध्ये जाते, स्वयंपाकाची तयारी करते। कारण स्वयंपाक एकदा करायला घेतल्यानंतर बाकीच्या गोष्टी मग करता येतात थोडं थोडं, म्हणजे कारण स्वयंपाक आहे कंटिन्यू आपल्याला गॅसपाशी उभं राहून नसतो करायचा। मेथीची भाजीही आणलेली आहे, तीही नीट करायची कारण मी व्हेजिटेरियन आहे, बाकीचे सगळे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्याच्यामुळे। तर आता मी मेथीची भाजी नीट करणार आहे। त्याचबरोबर आता सगळ्यात पहिल्यांदा येते मी आता भाताचं कुकर लावून घेते, कारण ऊन पाहू शकताय किती आलेलं आहे, भरपूर ऊन येतं किचनमध्ये। तर आता इथे तांदूळ घेतलेले आहेत कुकर लावण्यासाठी। तर आज आपल्याकडे नॉनव्हेजचा बेत आहे, तर तुम्हाला कळेलच काय आणता येत। आता आज हे गेलेले आहेत मार्केटला, येत आहेत, तोपर्यंत म्हटलं आधीची पूर्वतयारी करून घ्यावी म्हणजे एकाच गोष्टीकडे लक्ष देता येतं, म्हणून आता हे बाकीचे आवरावर करून घेते। तर चला व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा, तुम्हाला समजेलच आज काय बनणार आहे आपल्या किचनमध्ये। तर आता इथे मी सगळ्यात पहिल्यांदा किचनमध्ये आले। किचनमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा तांदूळ नीट करून मी भात लावून घेतला, 2-3 वेळा धुवून घेतले स्वच्छ। आणि त्यानंतर मग चवीप्रमाणे मीठ टाकून इथे कुकर लावून घेतलेला आहे। आणि त्यानंतर जी मेथीची भाजी मी नीट करण्यासाठी घेतलेली ती आता करून घेत आहे व्यवस्थित, कारण एकदा मेथीची भाजी व्यवस्थित पटकन नीट झाली तर त्याचबरोबर मी लसूणही सोलून घेतला। आणि आता लसणाची फोडणी देऊन मेथीची भाजी करून घेत आहे, म्हणजे इथे माझा स्वयंपाक पटकन रेडी होऊन जाईल। कारण नॉनव्हेज आल्यानंतर परत तिकडचं इकडे हात लागणार, तर त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा व्हेज बनवून घेते सगळं व्यवस्थित, भाजी आणि भाकरी। तर आता इथे मी भाकरीही बनवून घेतलेली, भाकरी बनवून घ्यायची होती सॉरी। आणि इथे त्याच्या आधी म्हटलं भाजी करून घेते, भाजी अशी छान अशी करून घेतली। आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या गॅसवर भाकरी करून घेतली आणि भांडी जी होती तीही घासून घ्यायची होती। तर आता इथे भांडी वगैरे थोडीफार राहिलेली ती घासून घेतली, जी आता जेवणाची पडलेली ती। तर अशा पद्धतीने रविवारचा दिवस असतो, 2-2 स्वयंपाक करायला लागतात। तर तुमचा कसा असतो मला नक्की कमेंट करून सांगा। आता इथे मेथीच्या भाजीमध्ये चवीप्रमाणे काहीजण कूट टाकतात तर काहीजण ओलं खोबरं टाकतात। ओल्या खोबऱ्याने ही भाजी एकदम छान अशी चविष्ट लागते आणि कुटानेही मस्त लागते भाजी। तर मी तर शक्यतो कूटच टाकते, ओलं खोबरं असेल तरच ओलं खोबरं टाकते, नाहीतर इतर वेळेस मी कूट टाकते थोडंसं, नाहीतर अशीही छान लागते। तर आता मटण आणलेलं, तर मटण मी वेगळ्या प्लेटमध्ये असं काढून घेतलेलं आहे। तर आता इथे कांदा चिरून घेतलेले, इथे मी मीडियम साईजचे 3 कांदे घेतलेले आहेत। तर 3 कांदे असे बारीक असे चिरून घेतलेले आहेत। आणि त्याच्यानंतर मी इथे टोप ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये स्टोव जरा गरम झाल्यानंतर थोडाफार कांदा परतण्यासाठी टाकलेला आहे। तेल टाकताच तेल नंतर टाकायचं आहे, कारण तोपर्यंत कांदा छान असा म्हणजे परतता येतो। तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी कांदा परतत आहे। आणि इथे त्याचबरोबर मी कांदा परतेपर्यंत एका साईडला मटण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं हळदी आणि मीठ लावून। मला म्हणजे ते व्यवस्थित मिक्स करायचं होतं, पण व्यवस्थित मिक्स करायसाठी पण आपण जास्त वेळ ठेवणार असेल तर ते व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं, पण इथे मी लागलेच टाकणार होते, तर म्हटलं हात भरवण्यापेक्षा बेटर आहे की डायरेक्ट पटकन टाकून घेईन। आता इथे मी 3 पळी तेल घेतलेलं आहे कांद्यामध्ये आणि कांदा छान असा परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये जे आपले
मटणासोबत जे चरबी देतात तर ती चरबी जी आहे ती तेलामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अशी फ्राय करून घ्यायची छान अशी. त्याने म्हणजे एक तेल जास्त सुटतं आपल्या मटणाला, मस्त अंगचं तेल जास्त सुटतं, तुम्ही पाहू शकाल नंतर तुम्हाला दिसेलच. तर त्यासाठी अशी मस्तपैकी भाजून घेतलेली आहे आणि ते शिजतेही छान आणि त्याने एक वेगळं म्हणजे चव लागते त्याच्यामुळे. तर आता इथे पाहू शकते हे भाजून मस्तपैकी घेतलेली आहे ती पण तेलामध्ये परतून. आणि त्याचमध्ये मी आता जे मॅरिनेट केलेलं मटण ठेवलेलं आहे हळद आणि मीठ लावून ते त्यामध्येच ॲड करून घेणार आहे. आणि याला मी एकही म्हणजे पाणी वगैरे काही न टाकता असंच तेलामध्येच फक्त परतून घेत आहे. तेलामध्ये परतल्यानंतर मटण इतके छान आणि स्वादिष्ट लागतं. मटण तेलामध्ये टाकल्यानंतर 3-4 वेळा उलटपलट असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून म्हणजे मीठ आणि जे हळद आहे आणि तेल हे सगळीकडे लागेल, सगळ्या म्हणजे पीसला लागेल या हिशोबाने. तर मी इथे पाहू शकता अशा पद्धतीने हलवून घेत आहे एका साईडने धरून, कारण सगळीकडे म्हणजे मॅरिनेट व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्याने चवही छान लागते. तर त्याच्यामुळे तर हे पाहू शकता मी अशा पद्धतीने उलटपलट करून 2-3 वेळा हलवून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. सगळ्याला मसाला लागला आहे असं पाहून. असं मटण खाऊन पहा एकदा, खूप छान लागतं. तर त्यासाठी मी आता इथे पाहू शकता मटण फक्त तेलामध्येच असं परतून घेणार आहे 1-2 वेळा हलवून छानपैकी. आणि त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून पाणी ओतून ठेवणार आहे. पण यासाठी अंगचं पाणी सुटण्यासाठी हे पाणी ठेवायला लागतं, नाही तर असंच आपण मोकळं झाकण ठेवलं तर खाली मटण करपू शकतं. त्यासाठी म्हणून इथे मी आता हे अशी प्लेट ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी पाणी ओतून ठेवणार आहे, जेणेकरून मटणालाही आतून छान असं अंगचं पाणी सुटतं. म्हणजे जे आपण मीठ टाकतो त्याला पाणी होतं, मिठाचं पाणी होतं आणि जे मटणामध्ये जे पाण्याचा अंश आहे तो सुद्धा म्हणजे बाहेर निघून त्याचं थोडंफार पाणी तयार होतं. ते इथे तुम्हाला दिसेलच पुढे. तर आता इथे मी पाहू शकता अशा प्रकारे गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे, जेणेकरून मटण खालून करपू नये म्हणून. तर टोप जर जाड बुडाचं असेल तर छानच आहे, पण जर टोप कमी म्हणजे असं पातळ बुडाचं असेल तर वरच्यावर जरा चेक करून घ्यायचं, कारण पटकन आपण फास्ट गॅसवर आपण हे करत असतो. त्याच्यामुळे इथे मी फास्ट गॅसच ठेवलेला, म्हणजे स्लो नव्हता केला, हाय टू मीडियम होती माझ्या गॅसची फ्लेम. तर ते पाहू शकता मी आता हे परतत आहे परत एकदा. आणि असं अधूनमधून 2-3 वेळा चेक करायचं, जेणेकरून मटण खाली लागू नये. इथे पाहू शकता मी आता चेक करत आहे, पण खाली लागलेलं वगैरे नाही, तेही मी चेक केलेलं आहे खाली लागले वगैरे का. आणि परत एकदा मी हलवून घेत आहे, कारण खालीचे जर खालीच राहिलं तर मग ते खालचे पीस व्यवस्थित एकदम मऊ शिजतात आणि वरचे पीस तसेच राहतात. म्हणून 2-3 वेळा हे असं उलटून पलटून हलवून घ्यायचं आहे. तर आता अशा पद्धतीने हलवून घेतल्यानंतर परत एकदा मी तीच पाण्याची जी प्लेट आहे ती परत ठेवलेली आहे त्यावर. आणि त्यानंतर तसंच गरम होईपर्यंत ठेवणार आहे. आणि हे पाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे. ते पाहू शकता पाणी किती आटलेलं आहे, मगाशी किती पाणी होतं आणि आत्ता केवढंसं पाणी राहिलेलं आहे. यात मी थोडाही पाण्याचा अंश टाकलेला नाही आहे. तर आता इथे मटणालाही पाहू शकता तुम्ही किती छान असं पाणी सुटलेलं आहे, हे पहा. तर अशा पद्धतीने पाणी सुटलेलं आहे आणि पीसही म्हणजे आता ज्यावेळेस आपण टाकलेले त्यावेळेस जास्त असे दिसत होते, म्हणजे टोपभर. तर आता पाहू शकता बऱ्यापैकी म्हणजे असे कमी होतात, ते जरा म्हणजे चिमटले जातात त्याच्यामुळे. तर आता इथे पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतरही परत एकदा मी तसं हलवून घेतलेलं आहे, कारण एकूण एक पीस व्यवस्थित अंगच्या पाण्यामध्येच छान असा शिजावा. याच्यामध्ये मी जवळजवळ म्हणजे जे मटणापासून जे पाणी तयार होतं त्याच पाण्यामध्ये मी जवळजवळ 75% मटण शिजवून दिलेलं आहे. आणि त्यानंतर जे गरम पाणी होतं तर ते पाणी मी आता इथे ॲड करणार आहे, जे आपण प्लेटमध्ये ठेवलेलं. तर इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने ते पाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर परत एक बॅच मी तशीच पाण्याची गरम करण्यासाठी ठेवणार आहे. आणि कधीही मटण किंवा कोणताही पदार्थ म्हणजे नॉनव्हेज किंवा व्हेज जर तुम्हाला छान अशी तरी यायची असेल आणि छान असं तेल यावं असं वाटत असेल तर गरम पाण्याचाच वापर करा. गरम पाण्याने छान असं म्हणजे टेस्ट येते एक भाजीला. तर ते पाहू शकता दुसरंही पाणी ठेवलेलं, तेही पाणी मी ओतून घेतलेलं आहे. आणि मटण किंवा
चिकन किंवा नॉनव्हेजचा कोणताही पदार्थ ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस शक्यतो तरी गरमच पाण्याचा वापर करायचा. तर आता इथे ते सगळं पाणी ओतून झालेलं आहे. तर इथे मी खोबरं, लसूण, अद्रक, जिरा आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता या सगळ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी फुटाण्याची डाळही घेतलेली आहे. वाटण म्हणजे मी थोड्याफार प्रमाणातच टाकते, जास्त म्हणजे मसाला वापरत नाही. तर बाइंडिंग एक छान येण्यासाठी म्हणून मी इथे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. ती आपण 1 ते 1.5 चमचा मसाल्यामध्ये टाकायची, जेणेकरून मसाला म्हणजे जे आपलं रस्सा आहे त्याला खूप छान असं बाइंडिंग येतं, म्हणजे मसाला एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होत नाही. तर आता इथे मी तवा ठेवलेला आहे मला मसाला फ्राय करण्यासाठी. मसाला बनवून झालेला आहे आणि इथे तवा ठेवलेला आहे आणि आपण आळणी पाणीही बाजूला काढणार आहोत. म्हणजे ज्याला हवं असेल ते काढू शकतं, ज्यांना नसेल पाहिजे तर ते नाही काढलं तरी चालेल. पण इथे आमच्या घरात लहान मुलं आहेत म्हणून मी आळणी पाणी बाजूला काढलेले आहेत. त्याचबरोबर थोडेफार पीसही काढलेले आहेत आणि मसाला परतण्यासाठी घेतलेला आहे. तर आता इथे पाहू शकता 3 पळी तेल घेतलेलं आहे इथे पण मी आणि मसाला परतण्यासाठी घेतलेला आहे. मसाला छान असा बारीक करून घेतलेला आहे, इथे वाटण करून घेतलेलं आहे. आणि ही यात इथे एक महत्त्वाची म्हणजे टिप आहे की ज्यावेळेस आपण मसाला परततो त्यावेळेस जे आपल्या मटणाला जे आपण चरबी टाकलेली असते स्टार्टिंगला त्याला तेल सुटलेलं असतं, तर त्यामुळे असं एक वेगळा असं तवंग तेलाचा वरती येतो मटणाच्या रश्श्यावर. आता इथे तुम्ही पाहिलं असेल मगाशी ज्यावेळेस आळणी पाणी काढत होते त्यावेळेस, तर त्या पाण्याचेही 2-3 पळी म्हणजे जवळजवळ मटण जो मसाला आहे आपला तो भिजेपर्यंत ते 2 पळी मी याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकलेले आहे. त्याने म्हणजे एक छान असं मसाला छान शिजतोही आणि मटणही खूप छान लागते, त्याने चवीला लागते आणि मसाला ही खूप छान परतला जातो. ते इथे मी जो आमचं घरचं काळं तिखट आहे ते टाकलेलं आहे. त्याला जसं मीठ लागेल त्या प्रमाणात मी इथे मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या मसाल्याच्या अंदाजाने मीठ टाकू शकता. आणि इथे मी एव्हरेस्टचा मीठ मसाला वापरलेला आहे, तर तोही मी 1.5 चमचेच घेते, मी जास्त नाही वापरत. आणि इथे पाहू शकता मी आता हे परतण्यासाठी घेतलेलं आहे. आणि परत एकदा मला तेल कमी वाटलं म्हणून मी परत त्याच्यामध्ये आळणी पाण्याच्या वरचा जो तेलाचा तवंग आलेला तो मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे, जेणेकरून तेलही कमी वापरलं जातं आणि मसालाही खूप छान असा परतला जातो. आणि त्याच पाण्यामध्ये परतल्यामुळे मसाल्यालाही त्या मटणाचा स्मेल असा छान उतरतो त्याच्यामध्ये. तर त्यासाठी इथे पाहू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला बाजूने. आता याच वेळेस मी याच्यामध्ये थोडंफार म्हणजे 1 ते 1.5 चमचा मी फुटाण्याची डाळ ॲड करणार आहे, जेणेकरून मसालाही छान भाजला जातो आणि फुटाण्याची डाळही त्यानंतर छान भाजेल. फुटाण्याची डाळीचं वाटण मी आधी टाकलं नाही कारण ते पटकन करपतं म्हणून. तर आता एकदम मसाला सगळा भाजल्यानंतर मी इथे डाळीचं वाटण टाकलेलं आहे बाइंडिंग चांगलं येण्यासाठी. तर आता इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी थोडीफार म्हणजे 2 ते 3 मिनटं त्यानंतर मसाला छान असा परतून घेतलेला आहे आणि त्याला तेलही पाहू शकता किती छान सुटलेला आहे. आणि हा मसाला मी आता असाच डायरेक्ट मी जे आळणी पाण्याचा टोप आहे त्याच्यामध्ये ओतणार आहे. ते इथे माझ्याकडून चुकून कॅमेरा ॲडजस्ट करायचं राहून गेलं, त्याच्यामुळे तुम्हाला नंतर दिसेल. मी आता म्हणजे मसाला ॲड केल्यानंतर तुम्हाला पुढे दिसेल की. आणि त्यानंतर मी त्याच तव्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे, म्हणजे रस्सा जास्त हवा होता म्हणून. आणि जर तुम्हाला घट्ट हवं असेल म्हणजे लफतफ हवं असेल तर तुम्ही आता इथे जसं दिसतंय त्या प्रमाणात ठेवलं तरी चालेल. जर तुम्हाला थोडंफार रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही पाणी गरम करूनच टाका, कारण थंड पाणी टाकल्यानंतर मटणाची पूर्ण चव निघून जाते म्हणून. तर इथे पाहू शकता मी पाणी छान असं कडकडीत गरम केलेलं आहे तव्यामध्येच. आणि त्यानंतर मी त्यानंतर मी त्या टोपामध्ये ओतलेलं आहे आणि ते मला आणखीन हवं होतं म्हणून परत एकदा गरम करून छान असं घेतलेलं आहे आणि परत ते पाणी ॲड केलेलं आहे. तर अशा पद्धतीने. आणि त्यानंतर परत मी जो टोप आहे तो एक उकळ काढण्यासाठी गॅसवर ठेवलेला आहे. असं केलं
असं केल्याने मसाला छान असा मुरला जातो आणि मस्त मिक्स होतं आणि म्हणजे पाणी आणि मसाला असं वेगवेगळं राहत नाही, एकजीव होतं, सगळं मिक्स होतं. तर इथे पाहू शकता मटण पूर्णपणे असं तयार झालेलं आहे. ते इथे मी थोडीफार कोथिंबीर वरती चिरून टाकलेली आहे, मस्त अशी पेरलेली आहे, ते छान दिसत आहे. तर आता इथे भाकरी त्यांच्यासाठी तयार करून घेतले, 2 भाकरी केले. तर भाकरी पाहू शकता किती छान असे टम्म फुगलेले आहे. तर आता इथे आज एक महत्त्वाची गोष्ट आली होती. माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर मी एक गोष्ट मागवणार होती, ती मागवलेली आहे. तर इथे पाहू शकता मी ट्रायपॉड मागवलेला आहे. तर याच्या आधी मी ट्रायपॉडच्या आधी कसा व्हिडिओ करायचा त्याचा एक मी स्पेशली व्हिडिओ करेन, कारण मी ट्रायपॉड नव्हता माझ्याकडे इतक्या दिवस. तर आता म्हणजे मी ठरवतानाच म्हणजे ज्यावेळेस यूट्यूब चालू केलं त्याच वेळेस म्हटलं जोपर्यंत थोडंफार तरी सबस्क्रायबर वाढत नाही तोपर्यंत ठराविक गोष्टी घ्यायच्या नाहीत. तर त्यासाठी म्हणून मी आतापर्यंत घेतला नव्हता. आता म्हणजे ज्यावेळेस 100 सबस्क्रायबर झाले त्यानंतर मी घेतलेला आहे. तर तुम्हाला तर सबस्क्राईब केलेल्या सर्व सबस्क्रायबर्सचे मनापासून धन्यवाद. आणि असंच माझी म्हणजे चॅनलला ग्रोथ करण्यासाठी सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टमुळेच हे सगळं शक्य होत आहे. तर चला त्याचा व्हिडिओ मी दाखवेनंतर. तर आता अशा पद्धतीने हे आजची जेवण तयार झालेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि मटणची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला या जेवायला.